नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लिंगणूर तालुका मिरज येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात उघड्यावर इंजेक्शन व वैद्यकीय कचऱ्याचा साठा. मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात अत्यंत गंभीर आणि धोकादायक प्रकार उघडकीस आला असून रुग्णालय परिसरात उघड्यावरच इंजेक्शन, औषधाच्या वायल्स आणि वैद्यकीय कचऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार जिल्हा परिषद शाळेच्या कंपाऊंड लगत घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चिकित्सालयाच्या आवारात अनेक ठिकाणी वापरलेल्या तसेच उघड्या अवस्थेतील इंजेक्शन, सुया आणि औषधाचे अवशेष विखुरलेल्या स्थितीत दिसून आले. काही ठिकाणी तर बादलीभर वैद्यकीय साहित्य उघड्यावर ठेवण्यात आले होते. एवढंच नव्हे तर परिसरात काही साहित्य जाळण्याचाही प्रयत्न झाल्याचे चिन्ह आढळून आल्याने पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार अधिकच धोकादायक ठरत आहे. हा प्रकार 1-2 दिवसाचा नसून गेल्या अनेक महिन्यापासून अशीच परिस्थिती असल्याचं माहिती प्राप्त होत आहे. रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच परिसरातील मोकळ्या जागेत पावलोपावली इंजेक्शन व वैद्यकीय कचरा आढळून येत असल्याने संबंधित प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक वास्तव्य समोर येत आहे. दरम्यान या ठिकाणी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या काही व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे या वैद्यकीय कचऱ्यामागे अशा खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्यांचा हात आहे का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तींनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिकच गडद झाला. शेजारीच शाळा असल्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडली तर याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. वैद्यकीय कचरा हा अत्यंत संवेदनशील व धोकादायक मानला जातो. त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं अत्यावश्यक असताना तो उघड्यावर ठेवणं ही गंभीर निष्काळजीपणा असल्याचं स्पष्ट होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी हा कचरा उघड्यावर ठेवल्याचे निर्देश दिले होते का? जर नसेल तर जबाबदारांवर कोणती कारवाई होणार हे आता महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी अशा प्रकारांवर केवळ समज देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याने यावेळी तरी ठोस कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान लिंगणूर वैद्यकीय अधिकारी शिवांगी रणांवरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की काही दिवसापूर्वी हा कचरा विल्हेवाटासाठी जमा करून ठेवण्यात आला होता. सध्या तो सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मिरज येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत सुर्वे यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की या प्रकरणाची दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. कचरा तात्काळ हटवण्यात आला असून भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून संबंधितांवर कडक कारवाई होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.